आज आपण पाहणार आहोत क्लास 5th मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा चॅप्टर 2 ज्याचं नाव आहे नंबर 1 आणि त्याचा प्रॉब्लेम सेट 2 बघणार आहोत आपण। आता पहिला क्वेश्चन असा आहे की यूजिंग द डिजिट्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9 राइट 10 ईच ऑफ 2 3 4 अँड 5 डिजिट नंबर्स। याचा अर्थ काय आहे की आपल्याला काही अंक दिलेले आहेत 0 पासून 9 पर्यंतचे। याच्यापासून आपल्याला 2 अंकी 3 अंकी 4 अंकी आणि 5 अंकी अशा 10 संख्या बनवायच्या। हे खूप सोपं आहे, तुम्हाला पण बनवता येईल, पण मी 2 3 असं बनवून दाखवते, 2 अंकी 3 अंकी आणि प्रत्येक याचे 3 एक्झाम्पल देते। पुढचे 7 एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे। ठीक आहे ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूया। क्वेश्चन 1। आता 2 डिजिट नंबर आपल्याला घ्यायचा आहे। 2 डिजिट नंबर्स असं लिहून घ्यायचं आणि 2 अंकी संख्या तुम्हाला या अंकांपासून बनवताच येईल। तर मी पहिली संख्या बनवते 1 0 10 2 3 23 असं 6 7 67 4 9। ठीक आहे, असं 4 बनवलं मी। ठीक आहे, पुढच्या 6 तुम्हाला बनवायच्या। आता मी ह्या संख्या बनवल्या, पण तुम्ही तुमच्या मर्जीने बनवू शकता आणखी 2 अंकी 3 डिजिट नंबर्स। आता 3 डिजिट नंबर्समध्ये आपल्याला किती अंक घ्यावे लागतील? आपल्याला 3 अंक घ्यावे लागतील। तर मी घेत आहे 1 0 2 3 4 8 9 6 2 5 7 1। बघा 5 7 1। आता बघा 4 डिजिट नंबर्स घेऊ। 4 डिजिट नंबर्समध्ये आपल्याला 4 अंकी संख्या घ्याव्या लागते। ठीक आहे, तर कसं? मी घेत आहे 4 7 9 6 म्हणजे 4796। ठीक आहे, आणखी मी घेते 2 5 8 0 1 2 3 4 5 6 7 8 कसं 5678। ठीक आहे, आता 5 डिजिट नंबर्स घ्यायचे आहेत आपल्याला। 5 डिजिट नंबर्समध्ये 5 अंकी संख्या। ठीक आहे, तर बघा कसं घेईल मी, कोणतीही संख्या घेऊ शकते। 4 5 3 2 9 म्हणजे काय झालं 45,329। आता 1 0 3 2 6 5 6 7 8 9 9 1 0 7 2 अशा प्रकारच्या तुम्हाला आणखी म्हणजे हे 10 कंप्लीट संख्या बनवायच्या आहेत। आता त्या पुढचा क्वेश्चन आपण बघूया। फिल इन द ब्लँक्स इन द टेबल बिलो। ठीक आहे, तर हे थोडंसं खोडाताड झाली आहे या टेबलमध्ये, तरी मी तुम्हाला सांगते। इथे देवनागरी न्यूमरल्स दिलेले आहेत, इथे इंटरनॅशनल न्यूमरल्स दिलेले आहेत आणि इथे नंबर रिटर्न इन वर्ड्स दिलेले आहेत। तर हे बघा, हे देवनागरीमध्ये आपण 1 2 3 4 5 असं आपल्याला माहिती आहे काय आहे। तर आता इथे दिलेलं आहे 2 3 5 9, तर ही संख्या मराठीमध्ये आपण कसं वाचू 2359। पण इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये आपण ते इंग्रजीमध्ये अंक कसे लिहू 2359। आता आपल्याला इंग्रजीमध्ये हे वाचायचे आहे, तर कसं होईल 2359। हे समजलं? आता त्यामधला टेबलमधला तिसरा क्वेश्चन बघा बुकमध्ये, तो आहे असा दिलेला आहे आपल्याला, ही संख्या दिलेली आहे। तर ही संख्या दिलेली आहे 67,859। आता मला जर याला देवनागरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय 6 7 8 5 9 म्हणजे 67,859। पण जर मला हे इंग्रजीमध्ये लिहायचे असतील तर मी कशी लिहिणार आहे? बघा संख्या कोणती आहे 67,859 इन वर्ड्स। वर्ड्समध्ये कसं लिहिणार आहोत आपण? बघा 67,859। आता पुढचं बघा, 5व्या नंबरचा प्रश्न बघा, ज्यामध्ये हे खाली दिलेले आहेत डबे आपल्याला।
आणि जे वर्ड्स दिलेले आहेत, वर्ड्समध्ये आपल्याला एक संख्या दिलेली आहे, ती आहे 27,895. आता 27,000 म्हणजे 27,000 आले. 800 100च्या जागी लिहू आपण, अँड 95 27,895. हेच आपल्याला देवनागरीमध्ये लिहायचं असेल तर कसं, 2 7 8 9 5 27,895. बघा आता तिसरा प्रश्न आहे, ॲज अ पार्ट ऑफ द अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट जिल्हा परिषद schools made and provided paper bags to provision stores and greengrocers. Read the तालुका वाईज numbers of the bags and write the numbers in words. हे बघा, अवॉइड प्लास्टिक प्रोजेक्ट एक झेडपी स्कूलनं राबवलेला उपक्रम आहे किंवा कार्यक्रम आहे, ज्याच्यात ते काय करतायत, जे पेपर बॅग्स आहेत, कागदापासून बनवलेल्या बॅग्स आहेत, ते स्टोअर्स आणि ग्रीन ग्रॉसर्सला प्रोव्हाइड करत आहेत. ठीक आहे. तर आता हे तालुक्यात वाटप झालेलं आहे या बॅगचा, तर तालुका वाईज यांचा किती वाटप झालेला आहे हे काही संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. तर हे संख्या आपल्याला वाचायच्या पण आहेत आणि हे लिहायच्या पण आहेत. तर आता जर कोपरगावचं घेतलं तर तिथे किती आहे, 12,740. तर आता कोपरगाव बघा कसं लिहायचं, कोपरगाव तालुका आहे हा. ठीक आहे. आणि बॅग्स किती वाटप झालेल्या आहेत, 12,740. लिहायचं कसं, वर्ड्समध्ये TWELVE 12,740. मोस्ट ऑफ मुलं काय 14 आणि 40 यामध्ये कन्फ्यूज होतं. तर जेव्हा 14 शेवटी TEEN हे येते ना तेव्हा 14 आणि FORTY 40 येते ना तेव्हा 40. ठीक आहे. आता दुसरं बघा, शेवगाव. शेवगाव तिथली संख्या किती आहे रे बाळांनो, 28,095. 28,000. इथे 100ची जी जागा आहे ती 0 आहे, तर 95 आणखी पुढे. तर बघा कसं लिहायचं, 28,095. ठीक आहे. आता तिसरं बघा, कर्जत. कर्जतला जे बॅग्स वाटप झालेले आहेत त्यांची संख्या आहे 31,608. 31,608. लिहायचं कसं, 608. EIGHT. ठीक आहे. पुढे बघा काय आहे, संगमनेर. तिथे काय आहे, किती बॅग्स वाटप केल्या आहेत, 10,972. 10,972. तर बघा कसं लिहायचं, 10,972. हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. म्हणजे कोणीतरी आहेत ज्यांच्याजवळ किती पैसे आहेत, पैसे दिलेले आहेत आपल्याला आणि ते किती पूर्ण मिळून पैसे होतात ते आपल्याला बघायचे आहेत. तर आता एक्स माणसाजवळ एवढे एवढे पैसे आहेत, आपल्याला ते बघायचे आहेत. तर इथे लिहिलेलं आहे 20 नोट्स ऑफ 1,000 रुपीज. म्हणजे 1,000 रुपयाच्या 20 नोट्स आहेत, म्हणजे 20 × 1,000 किती होतात, 20,000. याचा 1 शून्य, याचे 3 शून्य, 4 शून्य झाले, 20,000. आणखी 5 नोट्स ऑफ 100 रुपीज. 5 नोटा कशाच्या आहेत, 100 रुपयाच्या, म्हणजे किती, 500. आणि 14 नोट्स आहेत 10 रुपयाच्या. तर
14 आणि इथे 10 म्हणजे 140. आता आपल्याला टोटल करायची आहे या सगळ्यांची, म्हणजे मिळून आपल्याला समजेल की या एक्स माणसाजवळ किती पैसे आहेत. ठीक आहे. 0 4 5 आणि 1 6 0 2. आता आपण मराठी त्याला कसं वाचतो 20,640. तर आपण बघितलं जे 20,500 आणि 140 या सगळ्यांची जी आपण बेरीज केली आहे त्याचं उत्तर किती आलं 20,640. हे मराठीत झालं. आणि इंग्रजीमध्ये कसं 20,640 रुपीज. त्या एक्स माणसाजवळ किती पैसे आहेत 20,640 रुपीज. ठीक आहे. आता 5वा प्रश्न असाच आहे. हा 4था झाला बघा. नाही, 4थ्यामधला पहिला प्रश्न आहे आणि 4थ्यामधला दुसरा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 5वा प्रश्न वेगळा आहे. 5वा प्रश्न आपण बघूया. राईट द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट्स 4 5 0 3 7 ओनली वन्स. आता हे अंक दिलेले आहेत आपल्याला 4 5 0 3 7. यामधून सगळ्यात मोठा नंबर जो तयार होतो 5 अंकी तो बनवायचा आणि सगळ्यात लहान स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर जो तयार होतो तो पाहायचा आहे. आता जर आपण म्हणजे जर आपल्याला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर काढायचा आहे, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर या अंकांपासून 4 5 0 3 7, तर सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यात छोटी संख्या घ्यावी लागेल की जिथून सुरुवात होईल. तर सगळ्यात छोटी संख्या आहे 0. पण 0 जर घेतला आपण तर 0 जर सुरुवातीला घेतलं तर त्याचं काहीच महत्त्व राहत नाही. मग हे 4 अंकी संख्या बनेल. म्हणून त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या कोणती आहे 3. त्याच्यानंतर 0 घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मोठी संख्या कोणती आहे 4 5 7. सगळ्यात छोटी संख्या झाली आहे 30,457. कारण आपल्याला काय सांगितलं आहे 5 डिजिट नंबर. आणि हे जी संख्या आपल्याला एकदाच यूज करता येते. त्याच्यानंतर बिगेस्ट 5 डिजिट नंबर. ते कसं बनवता येईल तर सगळ्यात मोठी संख्या घ्यायची आपल्याला आधी. कोणती घेऊ आपण 7 5 4 3 0 म्हणजे याची उलट 7 5 4 3 0 झाली सगळ्यात मोठी संख्या. तर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आपल्याला 30,457 मिळालेला आणि बिगेस्ट 5 डिजिट नंबर या अंकांपासून आपल्याला 75,430 मिळालेला. ठीक आहे. आता आपल्याला 6वा प्रश्न बघायचा आहे. 6वा प्रश्न असा आहे की द नेम्स ऑफ सम प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन्स आर गिवन बिलो. यूज दिस इन्फॉर्मेशन टू आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलोज. आपल्याला काही प्लेसेसची नावं दिलेली आहेत, स्थळांची नावं दिलेली आहेत आणि पॉप्युलेशन्स तिथली लोकसंख्या एवढी आहे ही संख्या दिलेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला त्याच्या पुढे 3 क्वेश्चन दिलेले आहेत. आधी आपण ह्या संख्या बघूया. बघून घेतल्या. ताळा 40,642, गगनबावडा 35,777, बोधवाड 91,256, मोरेगाव 87,012, भामरागड 35,950, वेल्हे 54,497, आष्टी 76,201, वाशी 92,173, मोरवाडा 85,890. आता ह्या संख्या आपण बघितलेल्या. आता यावरचे जे क्वेश्चन आहेत हे लक्षात घ्या. आपल्याला या क्वेश्चनवरून आन्सर्स द्यायचे आहेत. ही जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी त्याच्यावरून. विच प्लेस हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन, व्हॉट इज इट्स पॉप्युलेशन. इथे विचारलेलं आपल्याला ग्रेटेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या या गावांमधून कोणत्या गावाची आहे आणि जी संख्या आपल्याला मिळणार आहे ती आपल्याला इथे लिहायची आहे. तर सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणत्या गावाची आहे बघू बरं आपण. 49 35. सगळ्यात मोठी संख्या इथं बघायची कोणती आहे. 91 आहे का 87 आहे. खालपर्यंत बघायची. तर 91 इथं आहे. त्याच्या वरचा त्याच्या पेक्षा जास्त 92,173. तर आपण कसं लिहू. वाशी हॅज द ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. कसं लिहायचं बघा. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर वाशी हॅज द
ग्रेटेस्ट पॉप्युलेशन. आणि आपल्याला पॉप्युलेशन पण विचारलेली आहे, तर कसं लिहायचं? पॉप्युलेशन ऑफ वाशी किती आहे? इज बघायचं किती आहे? 92,173. आता सेकंड क्वेश्चन आहे, विच प्लेस मोरवाडा और मोरेगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन. आता मोरवाडा आणि मोरेगाव या दोन मध्ये कंपॅरिझन करायचं आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणाची आहे या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये? तर मोरेगावची 87,012 आणि मोरवाडाची 85,890. आता 85 मोठे की 87 मोठे? 87 मोठे, म्हणजे याचं उत्तर काय आहे? मोरेगाव. मोरेगाव हॅज द ग्रेटर पॉप्युलेशन. ठीक आहे, असं लिहिता येईल तुम्हाला. दुसऱ्याचा आन्सर आहे मोरेगाव. तिसरं बघा, which place has the smallest population, how much is it? आता सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या गावाची आहे बघूया आपण. 40-35. सगळ्यात कमी लोकसंख्या गगनबावडाची. तर कसं लिहायचं? गगनबावडा has the smallest population and population of Gaganbawda is 35,777. 35,777. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट 2 हा संपला आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये काही क्वेरी असेल, काही समजलं नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी तुम्हाला परत त्यावर उत्तर देईन.